नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे हिरव्या वाटणातले शेंगोळे। त्यासाठी इथे कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं घेतलेलं आहे। हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। मी दोघांसाठी बनवणार असल्यामुळे 1 वाटी मी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये थोडासा ओवा घातलेला आहे, हिरवं वाटण घातलेलं आहे 1 चम्मच, 1 चम्मच ह्यामध्ये मीठ, 1 चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच इथे हळद घातलेली आहे। तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ तुम्ही स्किप पण करू शकता। आणि अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चपातीला जसं पीठ मळतात त्या प्रकारे आपण हे मळून घेतलेलं आहे। आणि आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। इकडे मी कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून हिरवं वाटण आपण जे तयार केलं होतं ते यामध्ये घालणार आहोत आणि याला थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर ह्यामध्ये हळद, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच किचन किंग मसाला घालणार आहोत। आणि आमच्या इकडे ह्याला शेंगोळे म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हिवाळ्यात थंडीच्या दिवसात असं शेंगोळे खायला खूप मस्त वाटते नाही का? तुमच्या इकडे बनवतात का ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आता ह्यामध्ये 2.5 ग्लास आपण पाणी घालणार आहोत। 2.5 ग्लास पाणी घातल्याच्या नंतर 1 चम्मच मी ह्यामध्ये मीठ घालते। ह्याला उकळी येईपर्यंत आता आपण शेंगोळे बनवून घेणार आहोत। आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि इथे आता आपण शेंगोळे बनवून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला आता शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत। जास्त जाडही नाही बनवायचे, मीडियम आकाराचे आपल्याला हे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत। आता हे शेंगोळे बनवून झालेले आहेत आणि इकडे आपल्याला उकळीही आलेली आहे। आता हे शेंगोळे आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत आणि अशा प्रकारे आपले शेंगोळे 15 मिनिटासाठी आपल्याला मीडियम गॅसवर ठेवायचे आहेत। आणि अधूनमधून आपल्याला ह्याला थोडं फिरवूनही घ्यायचं आहे। तुम्हाला शेंगोळे आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा। हे बघा, ह्या प्रकारे आपले शेंगोळे तयार झालेले आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।